संगमनेर शहर शिवसेना व तालुका शिवसेनेच्या वतीने या गद्दार हरामखोर आणि नीच प्रवृत्तीचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। या गद्दार भाऊसाहेब अक्षरचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त केला आहे। या भाडखाऊला 2014 साली यांनी गद्दारी केली, त्यावेळेस संगमनेरमध्ये याच्यावर पहिला चोप देण्यात आला आणि आता यांनी परत गद्दारी केली आणि पहिला चोप हा संगमनेरमध्येच दिला जाईल त्याला। आणि हे त्याला मी जाहीरपणे तुमच्या देखत सांगतो, या भाड्याने फक्त संगमनेरमध्ये येऊन दाखवावं, त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ। या भाड्याने गद्दारी केली, साईबाबांची 3 मिनिटात 4 वेळा शपथ खोटी घाली। या भाडीवाला आम्ही सोडणार नाही। शिवसैनिक आणि हे सामान्य जनता या भाडखाऊला उद्धव साहेबांनी तिकीट दिलं। आमचे सन्मान्य नेते बाळासाहेब थोरात साहेब यांनी देखील मोलाचं सहकार्य याला केलं। संगमनेरमध्ये अकोल्यामध्ये निवडून आला तर संगमनेर अकोल्याच्या जीवावर निवडून आला आणि यांनी गद्दारी आज ही सामान्य शिवसैनिकासोबत केलीच, पण मतदारांसंघ देखील गद्दारी केली आहे। याचा मी संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीनं तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तो कोणी दिसला तर त्याला ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या गद्दार भाऊसाहेब वागचौरेचं, या पहिल्या भाऊसाहेब वागचौरेचं आम्ही पुतळा जाळलेला आहे, निषेध केलेला आहे। शिवसेना पक्षामध्ये 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस प्रवेश करायचा होता त्यावेळेस याच भाऊसाहेब वागचौरेला आम्ही विरोध केला, याचा पुतळा उलटा टांगला। आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील, आमचे संपर्क प्रमुख असतील, सगळ्यांना विनंती केली की या गद्दाराला घेऊ नका। मागे यांनी गद्दारी केली, याच्या पुढेही तो अशीच गद्दारी करल। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे हा पाया पडला, आमच्या देखील पाया पडला की मी इथून पुढे मरेपर्यंत शिवसेनेत राहील, ठाकरे साहेबांची साथ कधी सोडणार नाही। आणि आता काय कशाला घाबरला, ईडीला घाबरला, सीबीआयला घाबरला, किती मोठं घबाड जमा केलंय आणि 50 कोटी रुपयाची ऑफर आली। मगाशी टीव्हीला दाखवलं 15 कोटी रुपये यांना मिळाले आणि म्हणून हे लोक ऍडव्हान्स मध्ये 15 कोटी मिळाले म्हणून पळाले। मी सांगतो, शिर्डीच्या जनतेने आणि शिर्डीच्या साईबाबाने मागच्या वेळेस यांनी जी गद्दारी केली होती याला अशाच प्रकारे उत्तर दिलं होतं आणि घरी बसवलं होतं। यावेळेस सुद्धा शिर्डीची जनता या गद्दाराला असंच बसवण आणि संगमनेर शिवसेनेच्या वतीनं तुमच्या समोर जाहीर करतो, संगमनेर शिवसेनेच्या वतीनं याला आम्ही शिवसेनेच्या संगमनेरच्या मतदारसंघात भटकू देणार नाही। आणि भटकला तर याचे चिल्ले पिल्ले जे याचे कार्यकर्ते आहे ना, या कार्यकर्त्यांसगळ्यांना चोप दिला जाईल।